नमस्कार. प्रीतीज फूडमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण सर्वांनी मला साम टीव्हीच्या सुगरणमध्ये पाहिलंच आहे आणि ठाणे वैभवमध्ये ज्या माझ्या रेसिपी प्रसिद्ध होतात त्या पण तुम्ही बघितल्या आणि तुम्हाला आवडतात याबद्दल धन्यवाद. आज पण मी तुमच्यासमोर एक अशीच रेसिपी घेऊन आली आहे जिचं नाव घेताच तोंडात एकदम पाणी सुटतं आणि ती म्हणजे सिकेपी मच्छीचं कालवण. आलं ना तोंडात पाणी? ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे आणि आपण ती सिकेपी पद्धतीने करणार आहोत. ही रेसिपी माझ्या आईची म्हणजे सुलभा देशपांडेची हिची आहे. तुम्ही पण तुमच्या आईचं हातचं जेवण जर मिस करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि रेसिपी करून देखील पहा. चला तर मग सुरुवात करूया सिकेपी मच्छीच्या कालवणासाठी. 700 ग्रॅम फिश, 2 ते 3 चमचे तिखट, 2 मोठे चमचे कोकोनट मिल्क पावडर, 2 लहान चमचे हळद, 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 वाटी नारळाचे दूध, 5 ते 6 आमसुलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ आणि 3 मोठे चमचे तेल. सर्वप्रथम आपण फिशला मसाला लावून मॅरिनेट करणार आहोत. मी इथे तिलापी फिश घेतला आहे. तुम्ही कुठलाही फिश वापरू शकता. जो तुमच्या इथे अवेलेबल आहे तो फिश वापरू शकता. सर्वप्रथम आपण मॅरिनेटसाठी मीठ घालणार आहोत. 2 लहान चमचे हळद, 2 ते 3 लहान चमचे तिखट. तुम्हाला जर जास्ती आवडत असेल तिखट तर तुम्ही जास्ती वापरू शकता. 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट. हे सगळं घालून आपण फिशला मस्त असा मसाला लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया. आपण साधारण 10 ते 15 मिनिटं फिशला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. फिश अगदी मस्तपैकी मसाल्यामध्ये मॅरिनेट झाला आहे तर आपण कालवण करायला आता सुरुवात करूया. एका कढई किंवा पॅन मध्ये तेल गरम करणार आहोत. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये कोकोनट मिल्क पावडर टाकणार आहोत. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ओला नारळ किंवा सुखा नारळही टाकू शकता. थोडा परतून घ्यायचा आहे. नारळ थोडा परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये फिश घालणार आहोत. आणि फिशला जरा हलक्या हाताने थोडं परतून घ्यायचंय. आता यामध्ये भिजवलेली आमसुलं, आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण जरा परतून घेऊया. आता फिश चांगला परतून झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये आता नारळाचं दूध घालणार आहोत. एकदम हलक्या हाताने पुन्हा एकदम मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. ते आपण चांगलं सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण कढईवरती झाकण लावून कालवणाला साधारण 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर एक उकळी येईपर्यंत शिजून देऊया. आपलं सिकेपी स्टाईल मच्छीचं कालवण तयार आहे. तुम्ही नक्की हे कालवण करून बघा.